नमस्कार. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर श्रीनिकेतन काळे, जे की ऑन्कोलॉजिस्ट आहेत, म्हणजे साध्या भाषेत कॅन्सर ट्रीटमेंट करणारे डॉक्टर्स आहेत. सर वेलकम करूया श्रीनिकेतन काळे सर. वेलकम. सर सगळ्यांना तर तुमचे इंट्रोडक्शन माहीतच आहे सांगलीमध्ये, मिरजमध्ये आणि बाहेरच्या देशात, गावात देखील. तर आपण आज ब्लॅडर कॅन्सरबद्दल जाणून घ्यायचं आहे, की ब्लॅडर कॅन्सर म्हणजे काय नेमकं? बरोबर. तर हा तसा खूप कॉमन कॅन्सर नाही आहे. पण ऑफ लेट आम्ही बरेच पेशंट ह्याचे बघायला लागले. ब्लॅडर कॅन्सर म्हणजे मूत्राशयाचा कॅन्सर, लघवीच्या पिशवीचा कॅन्सर. तर हा साधारणतः उतार वयातल्या लोकांना व्हायची शक्यता जास्त असते. 50च्या पुढच्या लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त आढळून येतं आणि पुरुषांच्या स्त्रियांपेक्षा अधिक प्रमाणात हा कॅन्सर आढळून येतो. आणि भारतामध्ये किंवा जगात म्हणायला गेलं तर ह्याची संख्या म्हणजे पर्सेंटेज वाढत चाललंय. हां, आता थोडंसं वाढत चाललेलंच आहे, जसं सगळ्या कॅन्सरच्या बाबतीत आहे तसं. आता साधारण भारतात म्हणाल तर 1 लाखामध्ये 5 लोकांना हा कॅन्सर सर्वसाधारणपणे होऊ शकतो. जगभर बघायला गेलं तर याचं प्रमाण थोडं जास्त आहे. साधारण 8 ते 9 लोकांना 1000 लाख लोकांच्यात हा होऊ शकतो. म्हणजे प्रमाण भारतात जगापेक्षा थोडं कमी आहे, पण नक्कीच हे वाढत चाललेलं आहे. आणि माझ्या मते पण ब्लॅडर कॅन्सर मी म्हणजे पहिला इतकं ऐकत नव्हतो. ब्लॅडर कॅन्सर आपण ऐकत होतो की ब्रेस्ट कॅन्सर, हो, परत ब्रेन कॅन्सर हो, किंवा ब्लड कॅन्सर पण ऐकत होतो. बरोबर. पण ब्लॅडर कॅन्सर आत्ताच हे ऐकत चाललोय. बरोबर. मग त्याची आता मेडिकल फील्डमधून सूचना वगैरे किंवा काय अवेअरनेस पसरवायचं तर चालू आहे. नाही, आता कसं आहे, हे का वाढतंय हे महत्त्वाचं आहे. हां, बरोबर. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण हा कॅन्सर व्हायचा आहे स्मोकिंग ओके. किंवा तंबाखू. तंबाखूनं बरेच कॅन्सर होतात. तुम्हाला माहिती असेल, तोंडाचा होतो, घशाचा होतो. तर ह्यातलाच एक ब्लॅडर कॅन्सर आहे. त्यातनं जे हार्मफुल घटक आपल्या शरीरात शिरतात तंबाखूद्वारे किंवा स्मोकिंगद्वारे. स्मोकिंग केलं की हे डायरेक्ट आपल्या फुफ्फुसात जाऊन तिथनं रक्तात शोषले जातात आणि शरीरात सर्वत्र पसरतात. आणि ह्याच हानिकारक घटकाचा परिणाम हा लघवीच्या पिशवीवरच्या पेशींवर होतो आणि त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होतं. आता नुसतं तंबाखू हा एकच घटक ह्याच्यात नाही आहे. आणखीन काही कारणं देखील या कॅन्सरची आहेत. जी लोकं इंडस्ट्रीजमध्ये काम करतात, केमिकल इंडस्ट्रीजमध्ये, जसं काही डाय इंडस्ट्रीज, टेक्स्टाईल इंडस्ट्री, तर ह्याच्यात जे डाईज आणि जे केमिकल्स वापरली जातात, त्याचे जे इन्हेलेशन होतं, तर त्याच्यामुळे देखील हा कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे हे पण एक महत्त्वाचं कारण ब्लॅडर कॅन्सरचं आहे. मग सर त्यासाठी काही इंडस्ट्रीजना वगैरे काही गव्हर्नमेंटनं रूल्स रेग्युलेशन? नाही, आता कसं आहे, ह्याला थोडीशी पर्सनल प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस लोकांनी पण वापरली पाहिजे. अशा इंडस्ट्रीजमध्ये जनरली हे रूल्स असतात की तुम्ही मास्क किंवा प्रोटेक्शन वापरलं पाहिजे. पण हे बरेचदा फॉलो होत नाही. तर मला वाटतं ह्याच्याकडे लक्ष कामगारांनी थोडं दिलं पाहिजे. आणि तंबाखू ऑफकोर्स आहेच. तुम्ही तंबाखू कमी करा, आपोआपच ह्याची रिस्क कमी होईल. हे महत्त्वाचं कारण आहे. बरोबर. बरोबर आहे. आणि सर याची लक्षणं काय असू शकतात ब्लॅडर कॅन्सर? ह्याचं सर्वात सोपं ओळखायला सगळ्यात सोपं लक्षण म्हणजे लघवीमधनं रक्त जातं. ओके. त्यामुळं खरं तर हे ओळखणं खूप सोपं आहे. थोडंसं जर आपलं ध्यान असेल आपल्या शरीराकडं, तर जी लघवी नेहमी पांढरी किंवा थोडंसं पिवळसर रंगाची होते, त्याच्यामध्ये रक्त दिसायला लागलं, तर हे सगळ्यात कॉमन लक्षण आहे ब्लॅडर कॅन्सर असायचं. ह्याच्यासोबत थोडं ओटीपोटात दुखणं, लघवी करताना दुखणं किंवा पाठीत दुखणं, ही लक्षणं असू शकतात. पण ही जनरली कॅन्सर वाढल्यावर होतात. त्यामुळे सगळ्यात पहिलं लक्षण जर म्हणाल तर लघवीमध्ये रक्त आहे. ओके. त्यामुळे याच्याकडे ध्यान दिलं पाहिजे. मग जर समजा काही वेळेला उन्हाळ्यात पण वगैरे उन्हाळा लागल्यानंतर किंवा असं चरचरतंय किंवा लघवीद्वारे रक्त पण काही वेळेला येतं. हो. मग ते कंटिन्युअस रक्त येत राहतं ह्या कॅन्सर? नाही, आता या कॅन्सरमध्ये हे प्रमाण जास्त असतं आणि कंटिन्युअस असतं, जसं ओके. तुम्ही म्हणलात. आता कधी-कधी स्टोनमुळे पण रक्त येतं, पण बरेचदा ते थांबतं आपापलं किंवा छोटे-छोटे स्टोन आपोआप पडून जातात. पण ब्लॅडर कॅन्सरमुळे जर आत गाठ असेल तुम्हाला, तर ते कंटिन्युअस ब्लिडिंग होत राहतं. त्यामुळं एक 8-10 दिवसामध्ये जर हे थांबत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य तपासण्या करणं हे जास्त गरजेचं आहे. ओके. मग सर ह्याचं निदान कसं केलं जातं? ह्याचं निदान करायचं आता सगळ्यात कुठल्याही पोटातल्या कॅन्सरचं निदान करायचं असेल तर सगळ्यात सोपी टेस्ट आहे सोनोग्राफी. कुठेही अवेलेबल आहे आता. भरपूर डॉक्टर तज्ज्ञ त्यातले अवेलेबल आहेत आणि त्या मानानं कमी पैशामध्ये ही टेस्ट होते आणि याचा हार्म काही नाही आहे शरीराला. म्हणजे आता सिटी स्कॅन म्हणाल तरी रेडिएशन एक्सपोजर आहे त्याच्या. बरोबर. सोनोग्राफीत ते काही नाही आहे. त्यामुळे साधी पोटाची सोनोग्राफी किंवा अल्ट्रासाऊंड जर केला, तर त्याच्याद्वारे आपल्याला म्हणजे सोपी अगदी सोपं आहे. ब्लॅडर कॅन्सरचं निदान होऊ शकतं, त्यातली गाठ दिसू शकते. ओके. आणि ती एकदा दिसली की त्याच्यानंतरची पुढची महत्त्वाची टेस्ट आहे की हा कॅन्सर आहे का साधी गाठ आहे बघायची. मूत्राशयाची दुर्बिणीद्वारे तपासणी, ज्याला सिस्टोस्कोपी म्हणतात, ही त्याच्या पुढची सगळ्यात महत्त्वाची टेस्ट आहे. आणि सर आपल्याकडे कोणकोणतं अवेलेबल आहेत? सिस्टोस्कोपी वगैरे आपल्याकडे होऊ शकते, सोनोग्राफी होऊ शकते.
अशी काही लक्षणं असतील रुग्ण आम्हाला भेटले तर आम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन करून पुढचे उपचार करून घेऊ. आणि सर हा कॅन्सर बरा होऊ शकतोय का पूर्ण? नक्कीच बरा होऊ शकतो. याच्यात क्युअर रेट खूप चांगले आहेत. म्हणजे जर पहिल्या स्टेजचा रुग्ण असेल तर 70 ते 80% पेक्षा जास्त रुग्ण बरे होतात. ऑब्व्हियसली कुठल्याही कॅन्सरमध्ये कसं आहे, जसं जसं स्टेज वाढत जाते, जसं जसा आजार वाढत जातो, तर बरं व्हायचं प्रमाण कमी होत जातं. यात सुद्धा तसंच आहे. त्यामुळे जर लवकर तुम्ही आलात तर निश्चितपणे हा कॅन्सर बरा होऊ शकतो. ओके. आणि सर आत्ता यामध्ये किती पर्सेंटेज लोकांचं वाढलंय ब्लॅडर कॅन्सरमध्ये? तसं सांगणं एक्झॅक्ट अवघड आहे. एवढा आपल्याकडे डेटा अजून ठेवला नाही. मी तुम्हाला जसं म्हणलं ना, ओव्हर द इयर्स हे वाढत गेलेलं आहे प्रमाण. आत्ता म्हणाल तर साधारण 4 ते 5 पर लॅक पॉप्युलेशन एवढं ब्लॅडर कॅन्सरचं प्रमाण आहे. पण हे नक्कीच पुढेही वाढत जाईल. मग हे जे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत जसे US, UK वगैरे आहेत, तिथं आपल्यापेक्षा जास्त आहे. जास्त आहे. ओके. जास्त आहे. म्हणजे आपल्याकडे जशी जशी इंडस्ट्री वाढत जाईल, कदाचित आपलंही वाढेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, स्टोन्स जर असतील ना, तर ते सुद्धा जास्त स्टोन्स जर असतील तर ह्याच्यामुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतं. ओके. इन्फेक्शन जर लघवीचं जास्त दिवस राहिलं त्याच्यामुळेही होऊ शकतं. त्यामुळं या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याची ट्रीटमेंट योग्य त्यावेळी जर तुम्ही करत गेलात तर ह्याच्यापासून तुम्हाला दूर राहता येईल. ओके. आता माझाच एक मित्र आहे, त्याला स्टोनचा भरपूर त्रास आहे. म्हणजे त्याचे आतापर्यंत 3 ते 4 ऑपरेशन झाले असते. बरोबर. ह्या रुग्णांनी थोडं काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तर रेग्युलर सोनोग्राफी करत राहायचं. लगेच काय घाबरून जायची गरज. बरोबर. प्रत्येकाला कॅन्सर होतं, पण तुम्ही थोडंसं स्वतःकडे जास्त लक्ष देणं गरजेचं. मग त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? सोनोग्राफी करा ना, पाणी जास्त पिणे, सोनोग्राफी एक 6 महिन्यात एकदा करून घेणे. आणि जर का तुम्हाला जास्त त्रास होतोय, दुखतंय, रक्त जातंय वाटलं तर योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन लागलं तर सिस्टोस्कोपीची टेस्ट करून घ्या. आणि सर तुम्ही आता ह्या फील्डमध्ये काम करतायत, सर्वसामान्यांना दररोज तुम्ही पेशंटना हँडल करताय. हो. तर लोकांमध्ये गैरसमज काय आहेत ह्या कॅन्सरबद्दल? नाही, गैरसमज म्हणजे सगळ्यात मोठा गैरसमज आहे की आमच्याकडे जे येतात ना त्यातले 90% रुग्ण म्हणतात हे आम्हाला स्टोनमुळे झाले. ओके. मुतखडा आहे हे सगळ्यात कॉमन कंप्लेंट असते. आणि बरेचदा त्यामुळे ती इग्नोर पण होऊ शकते. एखाद्या फॅमिली डॉक्टरकडे ते गेले, मला मुतखड्याचा त्रास पहिल्यापासून नाही म्हणले, तर त्यांना नुसतीच औषधं लिहून दिली तर ही निग्लेक्ट होऊ शकते. बरेचदा ही लक्षणं मुतखड्याची नसून कॅन्सरची असू शकतात. त्यामुळं हा जो गैरसमज तुम्हाला आहे की बाबा नुसतं रक्त जात आहे तर हे कदाचित मुतखड्याचंच जास्त असू शकेल, तर तसं नाही, हे कॅन्सर पण असू शकतं. म्हणून थोडंसं लक्ष द्या. स्पेशली तुमचं वय जर 50च्या पुढं असेल याच्यात हा कॅन्सर जास्त कॉमन आहे. किंवा तुम्ही जर स्मोकिंग करत असाल तर हे जास्त महत्त्वाचं. ओके. आणि सर जसं तुम्ही म्हणाला की 50च्या पुढच्या लोकांना होत आहे, जर समजा यंग जनरेशनमध्ये 50च्या आतल्या लोकांना, 40च्या आतल्या लोकांना जर होत असेल तर मग त्यांचे म्हणजे चान्सेस काय क्युअर व्हायचे? क्युअरचे चान्स खूप चांगले आहेत. मी जसं म्हटलं, तुम्ही पहिल्या स्टेजला आलात तर 90% क्युअर व्हाल तुम्ही. ओके. जेवढं लवकर याल तेवढं क्युअरचे रेट जास्त आहे. तुम्ही तिसऱ्या स्टेजमध्ये आला तर क्युअरचे रेंज कमी होणार, 60-70%ला येणार. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. लवकर जावा. ओके. आणि जसं नैसर्गिक औषधं वगैरे असतात किंवा घरगुती उपाय करतात लोक बऱ्याच काय कॅन्सर, तर त्यानं काय फरक पडतोय का? फरक पडतो म्हणजे तुम्ही उशिरा येता आमच्याकडे, एवढाच पण महत्त्वाचा फरक पडतो. लोकांना वाटतं आपण उपचार करतोय, अजून बघूया 15 दिवस घेऊ काय होतंय, असं होतं. आणि मग तुम्ही लेट येता. त्यामुळे स्वयं उपचार करत बसू नका. योग्य डॉक्टराकडे जावा आणि सल्ला घ्या आणि त्यांच्याकडनं तपासण्या करून घ्या. ओके. आणि सर ब्लॅडर कॅन्सर टाळता येतो का? टाळता नाही येणार तुम्हाला. जर तुम्ही स्मोकिंग बंद केलं तर टाळता येईल. ओके. आणि जे इंडस्ट्रीमध्ये वगैरे त्या काम करतात ते मी सांगितलं ना तुम्हाला, ते डिव्हाइस, पर्सनल प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस, मास्क हे वापरायला पाहिजे. ते जे हार्मफुल जे विषारी घटक आहेत ते आत जायला नाही पाहिजे. आणि सर काही एक्सरसाइज किंवा पाणी जास्त नाही, त्याचा काय फार फरक पडणार नाही. पाणी जास्त पिणे कधी चांगलं आरोग्यासाठी. त्यामुळे स्टोन फॉर्मेशन कमी होतं, इन्फेक्शन चान्सेस कमी होतात. त्यामुळे इनडायरेक्टली ह्याचं प्रमाण कमी होऊ शकतं, पण असं डायरेक्ट काय त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह नाही आहे. जर सर तुम्हाला गव्हर्नमेंटला किंवा सर्वसामान्यांना सुचवायचं असेल किंवा ज्या संस्था असतात कॅन्सरच्या बद्दल काम करतात वगैरे, त्यांना जर सुचवायचं असेल तर तुम्ही काय जनजागृती करायला सुचवाल? जनजागृतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तंबाखू बंद करा, स्मोकिंग बंद करा, भरपूर पाणी प्या, फळं खावा. ओके. त्याच्यानंतर रेग्युलर एक्सरसाइज हा तर महत्त्वाचा आहेच. आणि तुमची लक्षणं योग्य वेळेत पकडा. स्वतःकडे लक्ष द्या. लगेच रक्त वगैरे जात असेल, पोटात दुखत असेल, जे बरं होत नाहीये, तर लगेच जाऊन डॉक्टरांचा सल्ला. ओके. आणि सर हॉस्पिटल किंवा संस्था कोणकोणत्या असतील तर ते काही असं कॅम्पेन वगैरे म्हणजे शिबिरे नाही, ह्याच्यामध्ये कुठलं शिबिर तुम्हाला मिळणार नाही. रुटीन जे हेल्थ शिबिर असतात त्याच्यामध्ये बरेचदा स्टोन किंवा मुतखड्याचा आजार पकडताना
ऍक्सिडेंटली ह्याचं डिटेक्शन होतं बरेच. ओके. आता याच्या ट्रीटमेंटबद्दल सांगणं गरजेचं आहे. कारण सांगतो याच्यामध्ये, कारण ह्याची जी ट्रीटमेंट आहे ही 2 पद्धतीने आपण करतो. जे कॅन्सर जस्ट डेव्हलप होत आहेत, तयार होत आहेत, त्याच्यात नुसते दुर्बिणीनं ते काढता येतात पूर्ण. ओके. त्याला बाहेर काही लागत नाही. दुर्बिणीनं काढला कॅन्सर, आतमध्ये काही औषधं टाकतात लघवीच्या पिशवीत, त्यांना हे बरं होतं. पण हा जेव्हा परत परत येतो किंवा हा जेव्हा मोठा होतो आणि पसरू लागतो, तेव्हा ह्याची ट्रीटमेंट आहे ही फार भयंकर आहे. भयंकर म्हणजे काय, तर लघवीची पिशवी कायमची काढावी लागते. बापरे. आणि ती पोटावर करावी लागते. हे खूप मोठं ऑपरेशन आहे, खूप सिरियस ऑपरेशन आहे, पेशंटच्या जीवाला धोका होणारं ऑपरेशन आहे. पण हे जर व्यवस्थित झालं तर यातनं तुम्ही पूर्ण बरे होऊ शकता. ह्याच्यामध्ये लघवीची जागा पोटावर करावी लागते आणि त्याला एक बॅग बसते, त्या बॅगमध्ये लघवी होते, नॉर्मल लघवी होत नाही. त्यामुळे हे ऑपरेशन करताना आम्ही देखील खूप विचार करून करतो. पेशंटलाही हे खूप समजावतं या सगळ्या गोष्टी, की हे केल्यानं तुम्ही बरे होणार आहे. त्यामुळे बरेच पेशंट तयार होत नाहीत, हे पण मी बघितलं आहे. पण असं कृपया करू नका. जर तुम्हाला गरज असेल तर करून घ्या. सर्वायवल्स खूप चांगली आहेत, तुम्ही नक्की बरे व्हाल. आता त्याची पुढची स्टेप आली, जशी ही लघवीची पिशवी आपण बाहेर काढून पिशवी बसवतो, तशी ती आतसुद्धा करता येते, पोटाच्या आत, आणि ती डायरेक्ट नॉर्मल जागून लघवी तुम्हाला होऊ शकते. याला निओ ब्लॅडर ऑपरेशन म्हणतात. तर हे देखील काही पेशंट ज्यांच्यामध्ये करू शकतो. त्याच्या बऱ्याच टेक्निकॅलिटी आहे. त्यात जर तुम्ही बसत असाल तर असं देखील करता येऊ शकतं. म्हणजे पिशवी बाहेर न काढता देखील ते ऑपरेशन करता येऊ शकतं. बरं. पण ह्या ऑपरेशन नंतर देखील लघवी करायला त्रास होणे, जळजळणे, रक्तस्राव होणे, हे बरेच त्रास होतात. म्हणजे ह्या आजाराची ऑपरेशन ही खरोखरच पेशंटसाठी त्रासदायक आहे. पण हे करून घेणं गरजेचं आहे. आता आमचे बरेच पेशंट आहेत ज्यांनी व्यवस्थित केलेत, वर पिशव्या लावून ते फिरतात. स्त्रिया देखील आहेत. त्यानंतर किती दिवस त्यांची जगण्याची? भरपूर जगल्यात. माझे 10-10 वर्ष जगलेले लोक आहेत. ओके. ग्रेट. त्यामुळे असं काही नाही आहे. पण तुम्ही आणि म्हाताऱ्या बायका आहेत, व्यवस्थित मॅनेज करतात. हे शेवटी आपल्याला जगायची इच्छा किती याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळं सगळ्या गोष्टी आयुष्यात सोप्या नसतात. काही अवघड डिसिजन घ्यावे लागतात, पण त्याचा दूरगामी परिणाम खूप चांगले असतात. त्यामुळं ही जरी ऑपरेशन करायची गरज पडली तरी योग्य तज्ज्ञाचा सल्ला घेऊन तुम्ही करून घ्या, घाबरू नका. शेवटी हे बघा, आता पुण्याला हौस आहे म्हणून हे करत नाही आहेत. बरोबर. पण ज्याला याची गरज आहे त्याला हे करावंच लागतं, तरच तुम्ही बरे व्हाल. त्याच्यासोबत किमोथेरपी, रेडिएशन ह्या ट्रीटमेंटसुद्धा आम्ही देतो. ह्याची गरज असते. आणि काही पेशंट्समध्ये आपण ऑपरेशन अवॉइड पण करतो आजकाल. रेडिएशन देऊन पूर्ण आजार घालवू शकतो. हे देखील अवेलेबल आहे. तर ह्या सगळ्या उपचार पद्धती खूप कॉम्प्लिकेटेड आहेत, पण अवेलेबल आहेत. पण तुमच्या डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन तुम्ही त्यातनं बाहेर नक्कीच पडू शकता. ओके. सर्व फॅसिलिटी आपल्याकडे सुद्धा अवेलेबल आहेत. नक्की याचा फायदा. आणि सर, आपलं जे दुसरं युनिट सुरू केलेलं आहे आपण धामणी रोडला, तर तिथं आपली बेड्स वगैरे किती अवेलेबल? आपल्या हॉस्पिटलला आता 50 बेडचं हॉस्पिटल आहे. फुल फ्लेश कॅन्सर हॉस्पिटल आहे. इथे रेडिएशन युनिट आपण चालू केले, जे आपल्याकडे पूर्वी नव्हतं. रेडिएशन हॅल्सियॉन म्हणून जे वेरियन कंपनीचं अतिशय चांगलं मशीन आहे, ज्याच्यामध्ये अतिशय योग्य पद्धतीने अचूक उपचार आपण रेडिएशनचे करू शकतो, म्हणजे शेकचे करू शकतो. ते आपल्याकडे आता अवेलेबल आहे. शिवाय किमोथेरपी पण आपण देतो सर्व प्रकारच्या. इम्युनोथेरपी, जे आधुनिक किमोथेरपीचे पार्ट आहेत ते देतो. ऑपरेशन सगळी करतो. त्याबरोबरच मिनिमल ॲक्सेस म्हणजे दुर्बिणीद्वारा कॅन्सर शस्त्रक्रिया देखील आपण करतो. त्या सर्व गोष्टी आपल्याकडे आहेत, तुमच्या जवळच आहेत. बरोबर. तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, यातनं बरे व्हाल. हो, बरोबर आहे. आणि सर, मी असं ऐकलंय की शासकीय पण काही सवलती हो, आपल्याकडे आता महात्मा फुले योजना आहे. कर्नाटकची पण आरोग्य योजना आहे, की ज्याद्वारे उपचार मोफत होतात. आता हे ब्लॅडरचं ऑपरेशन मी तुम्हाला म्हटलं, एवढं सगळं काढायचं, पोटावर करायचं, खूप महाग पण आहे आणि खूप सिरियस ऑपरेशन आहे, पण हे पूर्णपणे मोफत होतं. बरोबर. ह्या गोष्टी पण लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. बरेचसे लोक आर्थिक बाबींसाठी सुद्धा येत नाहीत आमच्या. असं आता राहिलेलं नाही आहे. सरकारी योजनांमुळे बऱ्याच गोष्टी मोफत होतात. सगळी पॉप्युलेशन इन्क्लूड आहे. बरोबर. कुणी हे करून घेऊ शकतो. हो. त्यामुळं उपचार हे आर्थिक बाबींवर टाळू नका, असं मला लोकांना सांगायचं. आणि सर, सगळे इन्शुरन्स वगैरे पण इन्शुरन्स पण आपल्याकडे कॅशलेस आहेत कव्हर. त्यामुळे ज्यांना इन्शुरन्स आहेत त्याही फॅसिलिटी तुम्ही घेऊ शकता. प्रायव्हेट रूम्समध्ये राहू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तुम्ही फक्त जायला पाहिजे. हो, बरोबर. तर सर्वांनी लक्षात घ्या, ब्लॅडर कॅन्सर हा जीवनघेणी कॅन्सर असू शकतो. तर सर्वांनी लवकरात लवकर आपल्या नजीकच्या हॉस्पिटलजवळ म्हणजे असं काहीतरी असेल तुम्हाला त्रास वगैरे, तर सरांशी कॉन्टॅक्ट करा. इथं सांगलीमध्ये धामणी रोडला हॉरिझॉन हॉस्पिटल म्हणून आहे. तर सर भरपूर एक्सपिरियन्स आहेत आणि नॉलेजेबल पण आहेत, जसं तुम्ही पाहताय. आणि लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्याला कॅन्सरमुक्त करा. आणि सर, तुम्हाला काही आमच्या श्रोत्यांसाठी काही संदेश द्यायचा आहे का? मी जे सांगितलं परत तेच सांगतोय. धूम्रपान टाळा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ब्लॅडर कॅन्सरमध्ये. आणि थोडं जरी रक्त लघवीमधनं जात असेल, चरचरत असेल, जे बरं होत नाही आठवड्यापेक्षा जास्त, लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
ओके सर, धन्यवाद आल्याबद्दल. नमस्कार. धन्यवाद.